केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशव्यापी आंदोलन पेटल्यानंतर अखेर प्रधान यांनी राजीनामा दिलाय। यानंतर जंतर मंतरवर जल्लोष सुरू झाला। पण याच दरम्यान दिल्लीत काही महत्त्वाच्या घडामोडी सुद्धा घडत होत्या। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तडकाफडकी दिल्लीकडे रवाना झाले। त्यामुळे दिल्लीत काय घडतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। याच दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मौन सोडत एक्सवर एक पोस्ट सुद्धा केली आहे। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी कोणत्याही पदापेक्षा देश, आमची तरुण पिढी आणि विद्यार्थी अधिक महत्त्वाचे आहेत। मोदी सरकार देशातील तरुणांच्या भावनांचा आदर करते आणि पेपर फुटी विरोधात आवश्यक सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध आहे। पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळावी यासाठी पंतप्रधान मोदीजींनी घेतलेले निर्णय प्रशंसनीय आहेत। या निर्णयामुळे नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पूर्ण न्याय मिळेल असा मला विश्वास आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या कार्यकाळात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, मातृभाषेत परीक्षेची तरतूद, पद्मश्री शाळांचा विस्तार, डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन, कौशल्य विकास आणि उद्योग शैक्षणिक समन्वय मजबूत करणं अशा महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या। परीक्षा प्रणाली अधिक सर्वसमावेशक आणि विद्यार्थी केंद्रित बनवण्याचे त्यांचे प्रयत्न सुद्धा उल्लेखनीय आहेत। पण दुसरीकडे याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्यानं चर्चांना उधाण आलं। त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। या भेटीतील चर्चेचा तपशील कळू शकलेला नसला तरी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना शिक्षण मंत्रीपद देण्याबाबतची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। आपमधून भाजपत आलेले राज्यसभेचे खासदार राघव चड्डा यांचंही नाव चर्चेत होतं। हे सुरू असतानाच प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याचा कारभार देण्यात आलेला आहे। दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षा मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निर्देशानंतर मोदी सरकारनं केंद्रीय कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कारभार सोपवल्याची घोषणा केली आहे। जोशी यांच्याकडे आधीपासूनच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाची जबाबदारी आहे। अभी मुझे पता चला है कि माननीय प्रधानमंत्री जी ने मेरे ऊपर जिम्मेदारी मुझे जिम्मेदारी दिया है और इस जिम्मेदारी को माननीय प्रधानमंत्री जी की अपेक्षा अनुसार मैं जिम्मेदारी निभाऊंगा। आई एक्सेप्ट दिस रिस्पॉन्सिबिलिटी with sense of duty and humility, and I am thankful to the Prime Minister. In last 12 years of Prime Minister Shri Modi government, many historical achievements have been done, and even in last 4-5 years, Shri Dharmendra Pradhan also executed national new education policy. All such things have been done, and country is really, it has advanced very well in the new education system, and under the guidance of the Prime Minister, I will try to perform to the best of my capacity under Prime Minister's guidance. याच दरम्यान केंद्र सरकारनं आता पेपर फुटी विरोधात कडक कायदा करण्याचा निर्णय घेतलाय। तसंच सोमवारी या संदर्भातलं विधेयक लोकसभेत मांडलं जाणार आहे। या सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीत घडणाऱ्या घडामोडींकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कारभार देण्यात आलेला आहे। त्यामुळे नवीन शिक्षण मंत्री कोण असतील? पंतप्रधान मोदी अनुभवी ज्येष्ठ व्यक्तीला संधी देतात की कोणता तरुण चेहरा शिक्षण मंत्र्यांच्या रूपानं आपल्याला कॅबिनेटमध्ये पाहायला मिळेल हे आता येणाऱ्या काळातच पाहायला मिळणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।